नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. बेळगाव हिवाळी अधिवेशन सुरू होऊन 2 दिवस झाले, पण उत्तर कर्नाटकाबद्दल काही चर्चा सुरू नाही. म्हणजे जनतेनं भरलेलं 4 कोटी रुपये संपले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी 124 प्रश्न राहिले होते. त्याचं आजतागत दुसरं अधिवेशन आलं तरी उत्तर मिळालेलं नाही. परत सोमवारी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षानं विचारलेल्या प्रश्नामध्ये 44 प्रश्न तशीच राहिली. मंगळवारी परत विचारलेल्या प्रश्नावर 44 प्रश्न तशीच राहिली, अजून उत्तर मिळालेलं नाही. निवडून आलेल्या आमदारांना व्यवस्थित जर उत्तर मिळत नसेल तर सर्वसामान्यांचं काय? विधानसभेच्या बाहेर सोमवार ते मंगळवारी 6 ते 8 आंदोलनं करण्यात आली. आंदोलन करून आंदोलकांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, CMने DCMने याचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आणि त्या मागण्या पूर्ण होणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं पण आहे. कारण 500 कोटी रुपये खर्च करून तुम्ही सुवर्णसौध बांधला ह्या उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी, आणि इथे हिवाळी अधिवेशन फक्त उत्तर कर्नाटकाला प्राधान्य देण्यासाठी तुम्ही इथं हिवाळी अधिवेशन करताय, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे CM साहेब. तर 8 दिवस राहिलेले आहेत. 8 दिवसामध्ये उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे आणि इथल्या जनतेची मागणी आहे आणि कुमुदा टीव्हीची पण मागणी आहे. आणि हे 8 दिवसाचं हे हिवाळी अधिवेशन यशस्वीरित्या होऊ दे म्हणून इथली जनता शुभेच्छा देते. कुमुदा टीव्ही पण तुम्हाला शुभेच्छा देते आणि शिवाय यशस्वीरित्या अधिवेशन करून उत्तर कर्नाटकाचा विकास नक्कीच कराल अशी अपेक्षा करतो. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव. उद्याचा वृत्तांत, उद्या बुधवार आहे. उद्याचा वृत्तांत आम्ही सविस्तर अधिवेशनामध्ये काय काय घडतं ते आम्ही आपल्यासमोर उद्या संध्याकाळी घेऊन येऊ. त्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव. नमस्कार.